नमस्कार, मी दीपिका. माझ्या चॅनलला तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला कैरीचे पन्ने थंडगारपणे कसं बनवायचे ते दाखवणार आहे. इथे मी गूळ घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी इथे पुदिना घेतला आहे, चाट मसाला आणि वेलची पावडर. जेवढे आंब्याचं वजन तेवढ्या आंब्याचं मी गूळ घेतला आहे. इथे मी पाण्यामध्ये मीठ टाकून कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. कैऱ्या स्वच्छ धुवून मी त्या कुकरला लावल्या आहेत. हे पहा, स्वच्छ धुतल्यात पूर्ण. पाणी ओतून टाकले आहे आणि इथे कुकरमध्ये मी पाणी ठेवलेले आहे. त्यात मी कैऱ्या टाकून कुकरला 3 शिट्या देऊन व्यवस्थितपणे बॉईल करून घेतला आहे कुकरमध्ये. कुकर थंड झाला आहे. ह्या बघा कशा कैऱ्या मस्तपैकी एकदम फुटल्या आहे. त्याची कवर पूर्ण साल निघून आलेली आहे, मऊ शिजली आहे. आता येथे मी ती सालं वेगळी करते आणि त्याचा गर मी काढून घेणार आहे आता कैरीचा. कैऱ्या व्यवस्थित थंड झाल्यानंतरच मी त्याचा गर काढून घेतलेला आहे. 5 मिनिटानंतर व्यवस्थितपणे बघा गर कसा काढलेला आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. इथे मी गर काढून घेतलेला आहे. हे बघा, आता मी हे गर सगळा मिक्सरला लावते. त्यामध्ये मी तेवढ्याच मापाचं मी गूळसुद्धा घेतला आहे. त्यामध्ये वेलची पावडर पण टाकली आहे आणि मी हे मिश्रण वाटून गाळून घेतलं आहे. पहा, व्यवस्थितपणे मी हे गाळून घेतलं आहे. त्यावर मी वेलची पावडर परत टाकली आहे, चाट मसाला टाकलेला आहे. माझे पन्हे रेडी आहे. हे पहा, आता मी 2-2 चमचे, मी 1 चमचा टाकलेला आहे ग्लासामध्ये, दुसरा चमचा टाकत आहे. हे बघा, पन्हे माझे रेडी आहे. त्यावर मी पुदिन्याची 2 पानं टाकली, पण हे ढवळून घेतले आहे. त्यावर 2 पानं मी पुदिन्याची टाकली आहेत. वाटतानाही मी पुदिन्याची पानं टाकले, ते मी दाखवलेलं नाही मी, त्यामुळे क्षमा असावी. माझे पन्हे रेडी आहे. आता हे मी काचेच्या बॉटलमध्ये उरलेला गर सगळा, जे मी पन्ह्याचं मिश्रण तयार केलं आहे ते घट्ट झालेले आहे, ते मी आता बाकीच्या काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. कोणी आपल्याकडे आलं तर आपण त्याच्यात 2-2 चमचे टाकून बर्फ आणि पाणी टाकून द्यायचं. असे थंडगारपणे मी 2 काचेचे बाउल भरून एका बॉटलमध्ये आणि 1 डब्यामध्ये मी भरून ठेवलं आहे. चला तर मग, माझे पन्हे रेडी आहे. हे बघा, आम्ही कसे भरून ठेवले आहे. हे तुम्ही महिनाभरसुद्धा काचेच्या बरणीत भरून ठेवलं तरी पण ते राहतं. माझे पन्हे रेडी आहे. हे पहा, पन्हे आणि काचेच्या बरण्या भरून ठेव.